राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांसमोर खंत व्यक्त केली। योजनेचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचणं हे आवश्यक असताना मोठ्या संख्येने लाभार्थी वगळल्या गेल्याने अनेक कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे देखील सांगितलं जात आहे। पात्र महिलांना न्याय मिळावा आणि वगळलेल्या अर्जांची पारदर्शक पडताळणी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही केली। या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये आता नव्याने 80 लाख महिला अपात्र ठरवलेल्या आहेत। साधारणतः एका महिलेला एका वर्षाचे दरमहा 1500 प्रमाणे जरी विचार केला तरी 18,000 रुपये जातात। जर एका वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची संख्या कपात केलेली आहे। विशेषतः नव्या KYC मध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे। या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम होते। आता यावर जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं असेल, होय मी अतिशय विचार करून त्यांचा उल्लेख योजना अपडेट मंत्री असा करते कारण महिला बालकल्याण मंत्री म्हणून काही कामं करावी असं कुठलंही भरीव काम तटकरे यांच्याकडून अजिबात झालेलं नाही। फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट